नमस्कार, स्वातीस कॉर्नरमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत व्हेज मराठा. भाजी बघा, तुम्ही हॉटेल स्टाईल करून पाहिली मी कशी होते हे तुम्ही नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवा. आता त्यासाठी आपल्याला इथे साहित्य लागणार आहे ते पाहू आपण. कांदा, कढीपत्ता, खोबरं किसून घेतलेलं आहे मी. इथे कसुरी मेथी, कलमी, विलायची घेतलेली आहे. इथे पत्तागोबी, गाजर, पनीर आणि कांदा किसून घेतलेला आहे. हे सर्व साहित्य, धने वगैरे सर्व आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे एक एक करून. खोबरं बिना तेलाचा भाजायचा प्रयत्न करा, कारण की याच्यात पहिलेच ऑइल असते, त्याने ते भाजले जाते व्यवस्थित. हे पूर्ण आता आपण भाजून घेऊ. एक भेंडी विलायची घेतली मी, 2-3 मिरे घेतले आणि थोडेसे धने घेतले होते त्याच्यात. आता इथे आपण कांदा भाजून घेऊ. त्याच्यासाठी मी तेल टाकलं. खोबरं भाजणं झालेलं आहे आपलं. आणि आता हा कांदा भाजेपर्यंत आपण याची तयारी करू. जी टिक्का लागणार आहे आपल्याला, कबाब थोडक्यात, त्याची तयारी. इथे पनीर, गाजर किसून घेतलेलं आहे आणि कांदा, हे सर्व साहित्य भाजीपाल्याचं घेतलेलं आहे. थोडंसं जिरे टाकलं, तिखट टाकलं, हळद आणि थोडंसं मीठ टाकणार आहे मी याच्यात. तर मीठ थोडं उशिरा टाकायचं. हे बेसन टाकते आणि 1 चमचा तांदळाचं पीठ टाकलं. तुम्ही याच्यात कॉर्नफ्लॉवरही टाकू शकता. तर ते सर्व भाजून झाला कांदा. आता आपल्याला हे खडे मसाले भाजून घ्यायचे आहेत. कांदा, खोबरं, खडे मसाले हे सर्व साहित्य एकत्र करून आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे. त्याची पेस्ट बनवून घ्यायची. तोपर्यंत मी इथं तेल तापवायला ठेवलं. आता याच्यात आपण मीठ टाकलं नव्हतं, कारण की मिठाने खूप लवकर पाणी सुटते. आता मीठ टाकून घेते मी. थोडं मीठ टाकलं आणि मिक्स करून घेऊ, कारण की गोबीतही पाणी असते आणि कांद्यातही पाणी असते. पनीरही थोडं ओलावा सोडतोच. आता याचे आपल्याला छोटे छोटे कबाब करून घ्यायचे. तुम्ही गोल आकाराचे करून घेऊ शकता किंवा उभेही करू शकता. मी उभ्या आकाराचे केलेले होते थोडे. तुम्हाला मी एक दाखवते करून. मी अशा प्रकारे करून घेतलं. बघा तुम्ही हे. आणि आता हे पूर्ण तयार झालेले आहेत. आता आपल्याला हे तेलामध्ये सोडायचं आहे. कमी गॅसवर तळायचं आहे. बघा, हे कमी गॅसवर तळायचं आहे. तेल तापलेलं आहे. मी थोडंसं तुकडा टाकून पाहिला होता. छान मस्त कमी गॅसवर क्रिस्पी होईपर्यंत तळायचं आहे आपल्याला हे. एकदम सुरुवातीला हलवू नका, कारण की त्याच्यात ओलावा जास्त असल्यामुळे मोडायची शक्यता असते. हे होईपर्यंत आता आपण मसाला बारीक करून घेऊ एकीकडे. थोडं फक्त खाली चिटकू नये म्हणून थोडंसं खालच्या साईडनं ब्राऊन झाल्यावरच हलवलं. तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. 5-6 पाकळ्या मी लसणाचे टाकल्या मसाल्यात आणि थोडी कोथिंबीर टाकली, कारण की कोथिंबीरची टेस्ट बारीक केल्यावर खूप छान लागते. थोडी वरतून तर आपण टाकूच, पण मसाल्यासोबतही खूप छान लागते. हे बारीक करून घेतलं मी. मसाला पूर्ण असा बारीक पाहिजे आपल्याला पेस्ट. आता हे झालेलं आहे. तोपर्यंत हे काढून घेऊ आणि याच तेलामध्ये, आता एवढं तेल नाही लागणार आपल्याला भाजीला, थोडं कमी लागेल. याच्यातलं तेल काढून घेऊ आणि याच्यातच आपण भाजी फोडणी घालणार आहोत. रेडी आहेत आपले कबाब. आता थोडं तेल टाकलं मी, जिरं मोहरी टाकला आणि कढीपत्ता टाकला आणि जो मसाला आपण बारीक केला होता तो याच्यात टाकून घेतला पूर्ण. आणि मसाला पूर्ण, आता याच्यात थोडं पाणी पण होतं, तर हे पाणी पूर्ण आटून जाते आणि त्याला थोडं तेल सुटते, कारण की खोबरं आहे याच्यात. मसाल्याला पूर्ण तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. म्हणजे तिथे आपण भाजलेला जरी असला तरी हा इथे पण थोडा भाजून घ्यायचा आहे. आता याच्यात टाकला मी कांदा, लसूण मसाला आणि घरगुती जो केलेला असतो तो मसाला टाकला 2 चमचे. थोडं तिखट टाकलं आणि हळद टाकली थोडी. आता थोडं पाणी टाकून आता हे मिक्स करून घेऊ आपण.
बघा तुम्ही, तर्री हळूहळू कमी गॅसवर उकळायची कोणतीही भाजी, तर्री आपोआप येते. ते कसुरी मेथी टाकते मी, मीठ टाकायचं राहिलेलं आहे आपलं, आणि कोथिंबीर टाकून घेते आणि नंतर मीठ टाकते. मीठ का बरं शेवटी, तर याच्यात मला पहिले त्याला पाणी सुटेल म्हणून टाकलं नाही, याच्यात मला आठवण नव्हती म्हणून. आता इथे आपण ही भाजी उकळलेली आहे. मीठही विरघळलं कारण की मी चमचा फिरवला होता तसा मधात. आता बघा इथे आपण ही काढून घेऊ भाजी. व्हेज मराठा कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की सांगा, आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू माझा व्हिडिओ पाहण्याबद्दल.